देवा काशीनाथा, माझ्या दोन्ही लेकींचा संसार सुखाचा होऊ दे, त्यांना सोडून मला राहायचं बळ दे, एवढंच मागते आता. आई पास आता किती रडशी हा? आमची पाठवणी अशी रडत रडत करणारच का? आशीर्वाद द्या आम्हाला. हसत सुखानं संसार करा. तुला टेन्शन नको घेऊस. आमच्या दोघींची पण कुठलीच तक्रार नाही येणार तुझ्याकडे, याची खात्री आहे मला. आणि अगं संसार काय फार अवघड नाहीये, अगदी कणिक मळण्यासारखं सोपं आहे बघ. फक्त आपल्याला पाण्याचं प्रमाण कळलं पाहिजे बस. जास्त पाणी टाकलं तर पीक चिकट होतं आणि कमी पडलं तर फुटकळ राहतं. तसंच आहे संसाराचं पण. हा, समतोल राखला का नाही की संसार पण असा मऊ मऊ गोड पोळी सारखं होऊन जाईल बघ. आणि मला खात्री आहे माझ्या दोन्ही पोरी समतोल व्यवस्थित राखतील. तर तुम्ही दोघी पण सासरी जाताय, आता तिकडच्या माणसांची काळजी करायची, त्या माणसांना आपलंसं करून घ्यायचं. कितीही काही झालं तरी आता तेच कुटुंब आहे तुमचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांचं स्थान द्यायचं. तुला काय वाटतं? तुला सून करून घेण्याची हौस आहे आम्हाला, आमची पण मजबुरी आहे म्हणून. पाया पडतो. आशीर्वाद आशीर्वाद. राहू दे. ते माहीत आहे तर नाही. काही चहा पाणी वगैरे. येतो. तुम्ही ओळखता काय ना? नाही, घरातली मोठी माणसं म्हणून पाया पडलो. कोणाच्या पण पाया पडायचं? हो, मला काही सुचत नाहीये. पाहुणे आहेत का तुमचे? नाही, मला वाटलं तुमचं ओळखीचं आहे. नाही, बाजूलाच राहतो मी. हा, काका हो, तुम्हाला बोलवते. बोलवते तुम्हाला. ए जा ना. कोण आहे?
पाय दुखायला लागले. काय म्हणला? मी म्हटलं तुम्ही एवढ्या फेऱ्या मारताय ते बघून माझे पाय दुखायला लागले. अजून किती वेळ लावणार आहे काय माहिती. काय आपल्या नशिबात वाट बघणंच आहे ना. जोक चांगला करता तुम्ही. बसा ना तुम्ही. हां जायचं काय आत? एक मोठा फोन आलाय. हा बोल थंडर. काय होते जदा हानकी बडी वहिनींसोबत तिथंच सेटल होता का काय? नाही म्हणजे घर जावई व्हायचा इच्छा नाही ना. ए थंडर काय काय बोलायला लागलंय? कामाचं बोल. तेजदा आम्ही कधीपासून वाट बघायला लागलोय. रांगोळी काढून झाली. बँडवाले कधीपासून येऊन थांबल्यात. या आता लवकर. हा काय आलोच थोड्या वेळाने निघतो आता लगेच. हा ठेव. काय झालं? ते कंटाळा आलाय हो. चला थोडा वेळ बाहेर पाय मोकळं करून येऊ म्हणजे जरा बरं वाटेल. हा मनातलं बोललं. चला या ढेकरांपासून पण सुटका मिळेल. चला. अहो जरा बोलायचंय मला. परेश बाबा काय चाललंय इकडं कुठं घेऊन आले मला बोलायला काहीतरी. काय पाहुणचार व्यवस्थित झालं ना तुमचं? सगळं व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थित आहे ना? आमच्याकडं काही चुकलंय का? पाहुणचाराचं सोडा, आधी मी काय विचारतोय ना ते सांगा. अहो असं काय बोलता? म्हणजे काही चूक झाली का आमच्याकडनं? झालेल्या चुकीची संधी बनवता येते ना तुम्हाला, कशी आता बनवली? संधी? कसली संधी? काय मला काय कळलं ना तुम्ही काय बोलता ते? सगळं माहित आहे मला. खरंच म्हणजे मला काही कळतच नाही तुम्ही काय बोलताय. वाह, तुम्ही तर चतुर बिरबल निघालात. माई सारख्या अकबराला सुद्धा फसवलात. ती अपहरणाची बातमी खरी होती म्हणजे, आणि हे सगळं लपवायला एवढा खेळ मांडला. ऐपत नसताना एवढ्या मोठ्या घरात मुलगी दिली आणि वर पैसेही उचललेत. कुणी? कसला पैसा? पैसा काही नाही. पैसे कोणी घेतले? पैसे बिशे नाही. कोण घेणार पैसे? मी फक्त एका नारळासोबत पोरगी दिली त्यांना उलट. आणि माझी पोरगी लग्न करून एवढ्या मोठ्या घरात जाती. अरे हेच माझ्यासाठी लय मोठं समाधान आहे. हा खरं सांगतो. आता एवढं सगळं चांगलं होत असताना अर्जुन त्यांना काही मागायला म्हणजे काय खूळ लागलोय मला? येडा दिसतो काय मी? काय बघ काहीतरी आपलं बोलायचं बोलायचं तुम्ही आपले. चला आपलं फराळ करायचं आहे. अजून तिकडं फराळाला वाट बघत असतील. तुमचं काही वेगळं असेल फराळाचं तर सांगा मला, मग आपण करून टाकू. काय अडचण नाही. चला 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 चला. हो धनाजीराव, बऱ्या बोलानं माईकडून उकळलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा हातावर ठेवायचा, नाहीतर आई तू नको काळजी करूस. आम्ही सांभाळू सगळं. आणि तसंही थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. म्हणजे 1 वर्षाचा करार. अटी वाचून घे. आज लग्न आणि 12 महिन्यानंतर परस्पर संमतीनं घटस्फोट. अगं ते मी रमावतीतच असणार आहे ना तुझ्याजवळ. म्हणजे कधी तुला आठवण आली की मी दारात हजर असेल असं म्हणायचं होतं मला. तिचं बरं आहे आईच्या जवळ. मलाच पाठवली तिकडे लांब कोपऱ्यात.
नाही खरं सांगू का, गप्पू इथे तुझ्या जवळ आहे ना, मला खूप हलकं हलकं वाटतंय. गप्पू, तू आमच्या सगळ्यांसाठी जे काही आहे बस. नाही काय मी काय कसले पैसे काही घेतले नाही. आणि मी कुठून देणार तुम्हाला पैसे? तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना. माझ्याकडे काय आहे तुम्हाला द्यायला? काही नाही. पैसे आपले मी कोणाकडनं 1 रुपया बी घेतला नाही. हा, रुपया नाही, 10 लाख घेतले तुम्ही. तुम्ही लग्न नाही केलं, स्वतःच्या पोरीचा सौदा केला. सौदा. अरे एवढे निर्लज्ज असाल असं वाटलं नव्हतं मला. बापाच्या नावाला बट्टा लावला, बट्टा. आणि वर्ण मक्तेदारांचे व्याही म्हणून मिरवत आहे. काय बोलले त्या दिवशी? गाडी स्टार्ट होती का बघा. अरे लायकी आहे का तुमची? लायकी आहे बघा. तुम्हाला मी सांगतो परीक्षा बाबा. गपे धन्या, तुम्हाला सांगतो तुम्ही काय झालं. स्क्वेअर फुटावर चालतोस तू आणि मी 7-12 उलटवतो. तुझं सगळं माहित आहे मला. एक पोरगी विकलीस आणि दुसरी खपत नव्हती म्हणून आमच्या गळ्यात मारलीस. दोन्ही लग्न फुकट आणि पैसा स्वतःच्या खिशात. एजंट रे, एजंटच आहेस तू. बघा, तुम्हाला मी शेवटचं सांगतो, तो सांभाळून बोला. माईसाहेब मक्तेदारांचा व्यायी आहे मी. हा, माई? अरे कुठली माई? अरे ती माई आणि तू, तुम्ही दोघंही एकाच माळ्याचे मणी. ती माई म्हणजे सरड्याच्या कातडीचा पदर घेतलाय म्हणून बाई मोठी होत नाही. अरे ती माई आणि तू, नाव मोठं आणि लक्षण खोटं. ओ पाहुणं, तुमच्या जिभेला काही हाड. काय बोललात तुम्ही? काय बोललात? आमचं बोलणं दिसतंय, त्यांचं वागणं दिसत नाही. एक हा नकली माणूस आणि दुसरी ती तुमची आई. 12 मुलखाची बकवास बाई. तोंड सांभाळून बोला. एक वेळ तुम्ही माझ्याबद्दल बोला, मी ऐकून घेईन. माईबद्दल वंगाळ बोललेला मी ऐकून नाही घेणार. सॉरी म्हण. तेच प्रतापराव, सोडा त्याला, काय करू नका. हो एजंट, मी मध्ये नाही बोलायचं. तुम्ही माफी मागा, माफी माग. ए धनाजी, तुझ्या या गुंड जावायला सांग. अरे थोरा मोठ्यांचे पाय धरतात, कॉलर नाही. गुंड तो गुंडच. तुझ्या मारी तुझ्या. माई, तुम्ही इकडं आहात वय? चला टीव्ही ऑन करून बघू. अहो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त माई साहेब, माई साहेब, माई साहेब एवढाच आवाज घुमतोय. सगळीकडे तुमचंच कौतुक चालू आहे बरं का. माई, हा डाव का आम्ही आला? माई, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या इलेक्शनला तुमच्या आमदारकीच्या तिकिटावर शिक्कामोर्तब झाला म्हणून समजा. तेज प्रताप मक्तेदार यांच्या विरोधात अटक वॉरंट. कोणत्या गुन्ह्याखाली? वैदेही जगताप यांना किडनॅप करून त्यांच्याशी जबरदस्ती विवाह करण्याचा गुन्हा दाखल झाला. या मुलीला पळवून आणलं, मग तिच्यावर दबाव टाकला आणि हे लग्न करायला भाग पाडलं. इन्स्पेक्टर साहेब, मला मी शपथ घातली आहे तुम्हाला. इन्स्पेक्टर साहेब, मला इथं घेऊन जा.
पण हा सामूहिक विवाह सोहळा थांबू नको. मी स्वतःच्या मर्जीने पळून गेले होते. माझं तेज प्रतापवर खूप प्रेम आहे आणि तेज प्रतापचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. वैदेही तेज प्रताप नातेदार रमावतीची सून झाली असं मी जाहीर करतो. सगळीकडे आपलंच नाव आहे माई. हा माई, काय झालं? तुम्ही एवढ्या शांत का? आज आमच्या नावाचा गाजावाजा होईल. आमची राजकीय कारकीर्द मोठी होईल हे समज ठीक आहे, पण काय माई? काय नाही, जातो, नंतर बोलवतो तुला. दाखवली ना तू दाखवली लायकी. अरे कुठल्या गुंड घराण्याशी संबंध जोडले कुणास ठाऊक. आई तसा मुलगा, दोघही गुंड. जन्मारी तुझ्या. अहो तेज प्रताप, काय केलं तुम्ही? मारस मला तुमच्या तर. अरे तू शेवटी दाखवलीच ना लायकी. अरे अरे तुमचे धंदेच ते मारामारी, पळवा पळवी. अरे अख्ख्या गावाला माहित आहे तू पळवलंस त्या पोरीला. अरे पण तुम्ही या गावातल्या लोकांना पैसे खाऊ घालून धमकावून तुम्ही घाबरवू शकता, पण मला नाही. अरे मी नाही घाबरत तुम्हाला. तुझ्या त्या माईला पण घाबरत नाही मी. माई बद्दल काय बोलायचं ना सांगून ठेवतो. बोलणार, अरे 100 वेळा बोलणार मी. काय करशील तू? गुंड ऐका तेज प्रतापराव, ऐका काय करू नका. सोयरे येत आपले. तानाजीराव तुम्ही ऐकलं नाही काय? पैशांची मागणी माई बद्दल काय काय बोलत होते. अरे बिंडो, तुझ्या बापाला मारताय तुम्ही शांत बसतोय. तुम्ही कशाला एवढं भी बघता? सोयऱ्याला मारणं बरं दिसतं का? सोयऱ्याला विषय यांनी ओपन केलाय, आता क्लोज मी करणार. अरे तू काय क्लोज करणार? अरे मवालीस तू. अरे खानदानी मवालीस तू. ऐका ओ तेज प्रतापराव, ऐका. ऐका शांत शांत शांत. रक्त काढलंस तू, माझं तोंड फोडलंस, माझा अपमान केलास तू. ए धनाजी, लई मागात पडणार तुला हे सगळं. आता बघा मी काय करतो ते. काय करणार? मला मारलं. अरे ऐका हो बाबा, ऐका हो, मला मारलं. बरेचसे बाबा. अरे बाबा ऐका ना तुम्ही कसं डोक्यात राग घालून घेता ना. तुम्ही शांत तर. हा कसला आवाज आहे? काय भांडणं चाललीत काय कोणाची? एवढा जोर जोरात कोण ओरडतंय? अगं हे तुमचे पप्पा कोणाला काय बोलले नसतील ना? आधीच त्यांच्या रागाला काही डोळे नाहीत, त्यांना काही भानच राहत नाही रागात. चल लवकर बघूया. ये
मला नाही ऐकायचं आता. तुम्ही बघा तुम्ही बाबा आपण ऐकून बोलून तुम्ही बाबा बाबा प्लीज शांत तरी व्हा ना बाबा. काय पडलात का तुम्ही? अरे परेश बाबांना काय झालंय? आता आपल्याला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. चल आवरायला घे. आता आपल्याला ही सोयरीक नकोय. अहो पण झालं काय? अहो काय बोलताय? सोयरीक नको म्हणजे नक्की काय झालंय काय? आणखी काय होणार? हा? अरे अशा गुंड फॅमिलीची नातं जोडणार अजून काय होणार? अरे तुमच्या त्या धाकटीच्या नवऱ्यानं या तेजानं मारलंय मला, विनाकारण मारलंय. हे बघा रक्त बघा. त्यानं तोंड फोडलंय माझं. आता फक्त तोंड फोडलंय. परत जर माईन बद्दल काय वंगाळ बोललास ना, बत्तीशी घशात घालीन. बघा बघा याची भाषा बघा. अरे तुरे करतोय मला. धनाजीराव, अरे तुम्ही काय पाहत बसलाय? अच्छा तुम्हाला मजा वाटत असणार नाही का? हे बघा तुम्हाला दाखव. परेश आता आपल्याला इथे क्षणही थांबायचं नाही. नको ना बाबा. आता नाका तोंडात पाणी गेलंय. आपल्याला निघायचं. त्यांच्या वतीने वाटल्यास मी माफी मागते तुमची. माझ्या लेकीवर असा अन्याय करू नका हो. तिची काय चूक आहे सांगा? हा चूक आमची झाली, तिची नाही. आमची चूक आहे. आमची ही चूक झाली की आम्ही तुमच्या बरोबर सोयरीक जोडली, माती खाल्ली ना आम्ही. आता आम्हाला ही सोयरीक नकोय. ठेवा तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. तिला मीठ असं काय बोलताय? तुम्ही तरी काहीतरी सांगा त्यांना. हो असं काय बोलताय? बघा काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघा असं काही नाहीये. ऐका माझं. मी तुमच्या पुढे हात जोडतो. तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो मी. मला आता कोणाचं काही ऐकायचंच नाहीये. अरे पिटलोय मी. अपमान होतोय इथे माझा सारखा. मला इथून निघायचंय बस. काका ऐका ना. हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे झालं ना. तो मागेल तुमची माफी. मग तुमचा राग कमी होईल का? पुन्हा हा माफी मागेल माझी? हो मागेल. सगळं तुमच्या मनासारखं होईल. आपण फक्त आज जाऊन बोलूया का प्लीज? मला आत काय? अरे कुठंच यायचं नाहीये. मला मी बोललो ना एकदा, मला तुमची सोयरीक नकोय. अरे चल मला इथे थांबायचंच नाही. पाया पडते तुमच्या. मी हात जोडते. काकू एकदा आमची बाजू ऐकून घ्या. जिजू आज जाऊन शांतपणे बोलूयात ना प्लीज. काका प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. अरे तुम्ही ऐका मग. अरे मला मी सांगितलं तुम्ही कुठे डोक्यात. अरे काय ऐकून तरी घेऊन. बघा तुमचं शांत व्हा ना बाबा. काय मला कळत